वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनू गाजे, पुच्छ पसरुनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे. परमपूज्य भगवान बाबांनी कीर्तनासाठी घेतलेला हा प्रसिद्ध अभंग आहे. नमस्कार. जैतू जैतू हिंदूराष्ट्रम हे यूट्यूब चॅनल सादर करत आहे राष्ट्रसंत राजयोगी श्री भगवान बाबा यांचे सर्वांगीण चरित्र. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की माणिक बाबा गेल्यामुळे भगवान बाबा पोरके झाले होते. माणिक बाबांच्या जाण्यामुळे भगवान बाबा पोरके झाले, तरीसुद्धा परमार्थात खंड पडला नाही. भगवान बाबांनी मोठ्या जोमाने परमार्थ व संस्थान वाढवण्याचे काम चालवले. उत्पन्न वाढवले. दिवसेंदिवस संस्थानाची प्रगती होत होती. पर्यायाने भगवान बाबांची कीर्ती वाढतच होती. ती गोष्ट जातीवादाचे भूत डोक्यात घुसलेल्या लोकांना सहन झाली नाही. त्यांनी पडद्याआडून बाबांचा छळ सुरू केला. बाबांनी सुरू केलेल्या प्रत्येक कामात अडथळा आणू लागले. परंतु बाबांनी या तुच्छ बाबींकडे दुर्लक्ष केले. दिंडी, नामसप्ताह आणि लोकजागृतीसाठी गावोगावीचे दौरे आदी कार्यक्रम चालूच ठेवले होते. परंतु पंचक्रोशीतील काही जणांना हे मान्य नव्हते. नैतिक मार्गाने केलेला विरोध समाज मानत नव्हता. लोकांना चांडाळाचे विचार मान्य नव्हते. कायदेशीर मार्गाने अपयश आल्यानंतर अपयशी लोक सरते शेवटी जातीचे अस्त्र बाहेर काढतात. आपल्या जातीचा अपमान झाला असे वारंवार पटवून देतात. वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा लाभ हीन, दीन, दलित, मागास भटक्यांना मिळू लागला. असे मागास लोक अति उत्साहाने गडावर येत होते. तो काळ कर्मठ होता. शिवाशिव काटेकोर पाळली जात होती. बाबांनी जातीभेदाच्या भिंती पाडून टाकल्या होत्या. राजुरीचे विश्वनाथ गवळी, लिंबागणेशचा तात्याबा पाटील, बीडचा बापूराव वकील, काशीराम कदम वकील अशी त्या काळातील नामांकित मंडळी होती. यांना समाजात चांगला मान होता. नारायणगडावरील सेवाधारी भक्त किसनबुवा गायकवाड, तुकारामबुवा नरवडे अशा वारकऱ्यांना भरीस घालून अपप्रचार करून जनमानसात बाबांच्या विरोधी बीजे पेरण्यास सुरुवात केली. ते गावोगाव जाऊन सांगत, भगवान बुवाला गावात येऊ देऊ नका, आलाच तर त्याचा मान सन्मान करू नका, त्याच्या सहकाऱ्यांना अन्नदान करू नका, त्याची मुक्कामाची उतरण्याची सोय करू नका, वगैरे वगैरे. अशाच प्रकारे या दुर्जनांनी आणखी एक किटाळ रचले. बाबांनी शके 1857 साली आलेले किटाळाचे निरसन करण्यासाठी स्वहस्ते स्वतःचे इंद्रिय कापून टाकलेले होते. परंतु पुन्हा शके 1872 साली म्हणजेच वयाच्या 54व्या वर्षी पुन्हा एकदा चांडाळांनी षडयंत्र रचले. एका सायंकाळी बाबांच्या बैठकीतून फेटा पळवला. जवळच्या गावी एका स्त्रीच्या घरी गडबडीत विसरून आलात. तुमचे ब्रह्मचर्य आणि लिंगछेदन हे सर्व लबाड आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे, असा एकादशीच्या दिवशी सर्वांसमक्ष आरोप केला. धोंडीराम पाटील त्यात आघाडीवर होता. बाबा या गोष्टीने अजिबात घाबरले नाहीत. थोडेही डळमळीत झाले नाहीत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपण येत नाही. तशाच प्रकारे जननिंदेचे घाव सोसल्याशिवाय माणसाला संतपण येत नाही. बाबांनी कोणालाही दोष दिला नाही. बाबांच्या बाबतीत आणखी एक बिकट प्रसंग घडला. एका रात्री कार्यक्रम करून बाबा काटवटवाडी मार्गे नारायणगडावर येत होते. काटवटवाडीच्या लवणात खोल वाटात अचानक चोरांनी दगडफेक सुरू केली. बाबा घोडीवरून खाली उतरले. खड्या आवाजात म्हणाले, अंधारात झाडाझुडपा आडून काय दगड मारता? समोर या आणि होऊन जाऊ द्या, म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही मोकळे. चोरांनी आवाज ओळखला. बाबांच्या दिशेने दगडांचा पाऊस पडला होता, पण एकही दगड बाबांना लागला नव्हता. हा सामान्य माणूस नाही, खरोखरच देव आहे. आपण विनाकारण पापाचे धनी होऊ लागलो. चोरांना पश्चाताप झाला. समोर येऊन पाया पडून माफी मागितली. गडापर्यंत पोच केले. विरोधकांचा आणखी एक बेत फसला. भगवान बाबा शांतच होते. सोन्यास तापविले असता ते कसाला उतरते, त्याचप्रमाणे भगवान बाबांवर जी आपत्ती आली त्यातून सही सलामत ते सुटले. त्यांचा अलौकिक साधूपणा प्रकट झाला. त्रासाला न जुमानता आपले विधायक कार्य त्यांनी जोमाने चालू ठेवले. भगवान बाबा हे कोणी अवतारी पुरुष होते, तरीही मनुष्य रूपात असताना कर्माचे भोग भोगावेच लागत होते आणि बाबा हे सर्व भोग भोगत होते.
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोगल वंशाचा राजा शहाजहान यांच्या दरबारी काळनाईक 1000 सैन्यासह नोकरी करत होते. त्यांनी अकबर बादशाहकडून वंजारी जातीचे धर्माधिकारी ही पदवी मिळवली होती. पहिले बागोजीराव गर्जे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी नोकरीत असताना प्रतापगड सर केला, म्हणून त्यांना प्रतापराव हा किताब मिळाला होता. पेशवाईच्या काळापर्यंत हा किताब आणि मानमरातब गर्जे राजे यांच्याकडे चालू होता. पेशवाईच्या अस्ताला सुरुवात झाली. इंग्रजांनी पेशवाईचे लचके तोडायला सुरुवात केली तेव्हा सर्व मांडलिक राजे सरदार इंग्रजांना शरण गेले. पण धर्माजी प्रतापराव यांनी गर्जना केली, आम्ही राजे आहोत, मांडलिक नव्हेत. त्यांनी नगर आणि बीडमधील भूभागावर जवळपास 30 वर्ष स्वतंत्र राज्य केले. इंग्रजांनी निजामाला कडवे आव्हान दिले. हातोला गावाजवळ धर्माजी प्रतापराव राजे गर्जे आणि यशवंती घोडीची समाधी शेजारी शेजारी बांधलेले आहेत. घडलेल्या इतिहासाची नोंद घेणारी माणसे प्रत्यक्ष लढ्याच्या मैदानातील नव्हती. इतिहासकारांनी या वीरांची नोंद घेतली नाही, ही खरी खंत आहे. गर्जे राजे घराण्याचे कुलदैवत नागनाथ आहे. नागझरी गावाजवळ लहान तळे आहे. देवाच्या नावावरून नागतळा नाव पडले. या मंदिरात नागदेवतेच्या प्रतिमा ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्तीवर शके 1704चा लेख आहे. या मंदिराची स्थापना म्हणजेच गर्जेराजेंची राजधानी शके 1704 पासून येथे आहे हे स्पष्ट होते. भगवान बाबांना नारायणगडावरून काढण्याच्या हालचाली जोरात होत्या. गुरुनंतर मान सन्मानासाठी 2 शिष्यांमध्ये वाद होतात, पण या वादाला जातीवादाचे स्वरूप येणे ही बाब सामान्य जनतेला पटली नव्हती. नारायणगड परिसरातील मराठा जाती अभिमानी लोकांनी मराठा वंजारी जातीत उभी फूट निर्माण केली होती. नारायणगड हे संस्थान स्थापनेपासून मराठ्यांचे आहे, पुढेही मराठ्यांच्याच ताब्यात राहिले पाहिजे अशी वातावरण निर्मिती करून समाजातील काही थोड्या सुशिक्षितांनी संघटना तयार केली होती. स्वार्थी लोकांनी मूळ महंत नगद नारायण महाराजांच्या संतपणाला जातीवादाचा डाग लावला होता. इकडे भुजंगराव प्रतापराव बागोजी गर्जे या राजांच्या सभेत मवाळ आणि झाल मतांचे 2 गट पडले. रयतेच्या मतानुसार नारायणगड ही काही कोणाच्या वंश परंपरागत वारसा हक्काची जहागीर नाही, ती गुरु शिष्याची वारकरी संप्रदायाची गादी आहे. त्यांनी कोर्टात वाद उभा केला आहे. आपण पळून जाण्यापेक्षा मुकाबला करावा. ठराव मंजूर झाला. जात पंचायतीच्या वतीने सर्व व्यवहार काकासाहेब भुजंगराव यांनी पाहावा. बाबा कोर्टात जाण्यास तयार नसल्यामुळे प्रतिवादीशिवाय केस कशी चालणार, म्हणून कोर्ट कचेरीच्या कामाची माहिती असणारे आबासाहेब आंधळे यांना मुखत्यार नेमले. मवाळ मतवादी लोकांनाही हे मान्य करावे लागले. सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी लढाई सुरू झाली. एका बाजूला गावगाडा चालवणारे बहुसंख्य सुशिक्षित होते, तर दुसऱ्या बाजूला रटम पटम करत एक अभंग पाठांतर करणारे बहुसंख्य अशिक्षित होते. जेथे शब्दच्छल करून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं जातं, तेथे साधी अक्षर ओळख असणारा एखाद दुसरा माणूस होता. आपली खरी बाजू न्यायालयात मांडणारा आपला म्हणावा असा एकही वकील नसावा. याचे दुःख करत कर्माला दोष देण्याशिवाय हे काहीही करू शकत नव्हते. गावात एक पोलीस आला तर घराची दारं बंद करून रानोमाळ पळून जाणाऱ्यांनी पोलिसांचा खडा पहारा पाहताच त्यांची बोबडी वळली नसती तरच नवल. 7/12च्या उतार्यावरील आपल्या नावाचा शिस पेन्सिलचा अंमल जाऊन दुसऱ्याच्या नावाचा शाईचा अंमल कसा आणि कधी होतो हे समजण्याच्या अगोदरच आष्टी कोर्टाचा निकाल विरोधात लागला. या निकालाने अनेकांना धक्का बसला. हिंदू देवस्थान मिळकियतबाबत निजाम सरकारचे कायदे भयानक कडक होते. सेशन कोर्टाने दोन्ही बाजूंचा अभ्यास करून परिस्थिती जैसे थे ठेवून प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्याचा निर्णय दिला. या निकालाने गडाचा कारभार भगवान बाबांकडेच राहिला. यानंतर एक आश्चर्य घडले. ते आश्चर्य म्हणजे भगवान बाबा आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांची ऐतिहासिक भेट. क्रांतिसिंह नाना पाटलांनी का घेतली भगवान बाबांची भेट पाहूया यापुढे. क्रांतिसिंह नाना पाटील घोडंगखूर येथील शहाजी धोंडजी मुंडे यांच्या किल्ल्यात आश्रयाला राहून साताऱ्याच्या प्रति सरकारचा कारभार करत असत.
घोडंखूर आणि बनशिवाय नाना पाटलांना इतरत्र कोठेही आश्रय मिळाला नाही. या दोन्ही परिसरात प्रामुख्याने वंजारी, धनगर, महार, मांग, भिल्ल, टकारी, पारधी, सीख, हलार, साळी, हरिजन, गिरिजन राहत होते. फितुरी करणे त्यांच्या आईबापाने त्यांना शिकवलेच नव्हते. कितीही मोठा लाभ होणार असेल किंवा स्वतःचा जीव जाणार असेल तरी या जातीचे लोक जीवाला जीव देतील, पण आपल्या आश्रिताच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. या रक्तगुणावरून हे लोक रघुवंशाचे वारसच ठरतात. नाना पाटीलांचा यांच्यावर पूर्ण विश्वास होता, म्हणून निर्धास्तपणे ते तेथे राहत होते. नारायणगडावरील मतभेदाला जातीयवादाचा रंग आला होता. नाना पाटलांची कीर्ती ऐकून विरोधकांनी भगवान बाबांविरुद्ध भयंकर षडयंत्र रचले. मौज गावी नानांची भेट घेऊन तक्रार केली. आमच्या येथे भगवान बुवा नावाचा लबाड साधू आहे. तो देवाच्या नावाने लोकांची लुबाडणूक करतो. इंग्रज सरकारचा खबऱ्या असून निजामाला मदत करतो. स्वातंत्र्य संग्रामात काम करणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. निजामाच्या मदतीने नारायणगडावर कब्जा करून बसला आहे. पक्का राजकारणी आहे. तुम्ही त्याला धरा, पत्र्या ठोका. तक्रार ऐकून नाना पाटील विचार करू लागले. एवढ्यात दुसरा म्हणाला, सरकार, भगवान बाबाजवळ मोठमोठे घोडे आहेत. घोड्यावर बसून तो पळून जाईल. तुम्ही सर्व तयारीनिशी येऊन अचानक छापा टाकून त्याला धरा. एक ना अनेक गोष्टी वाढवून सांगून नाना पाटलांना प्रवृत्त केले. नाना पाटील मोठे विद्वान, ज्ञानी आणि धोरणी होते. कोणी चहाडी चुगली केली तरीही खरे खोटे तपासूनच कार्यवाही करत असत. जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना पळवून लावून स्वतंत्र राज्य सरकार स्थापन करणे कोणा येड्या गबाळ्याचे काम नव्हते. नानांनी स्वराज्य निर्माण केले होते. कोणाबद्दल काही तक्रार आल्यास आपले पैलवान सैनिक पाठवून आरोपीस पकडून आणून त्यावर खटला चालवला जाई. पण ही तक्रार कोणा गुप्तहेर किंवा फितुरी करणाऱ्यांची नव्हती, तर धाकटी पंढरी नारायणगडाचे अधिपती राजयोगी महंत भगवान बाबांविषयीची होती. भगवान बाबांचा नावलौकिक कीर्ती आणि महती नाना ऐकून होते. आपली माणसे न पाठवता स्वतः प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घ्यावी असे नागनाथ गायकवाडी आणि इतर सहकारी यांच्याशी चर्चा करून नानांनी ठरवले. भगवान बाबांचा मुक्काम गडावर असल्याची खात्री करून नाना पाटलांच्या सशस्त्र सैन्याने पहाटेच पूर्ण डोंगराला वेढा दिला. सर्व रस्ते पाऊल वाटा बंद केल्या. पिंपरी आणि बेलुराच्या गाडीवाटाने घोडदळाच्या पलटूनसह नाना स्वतः गडावर आले. चहू बाजूने वेढा आवळला होता. सूर्योदयालाच पूर्वेच्या मुख्य दरवाजातून नानांनी प्रवेश केला. राम प्रहरी गडावर नित्यनेम पूजापाठाची कामे चालू होती. नानांनी चौकशी केली तेव्हा बाबा मंदिरात पूजापाठ करत आहेत. देवपूजा होईपर्यंत थांबा, नंतर दर्शन होईल. सेवकाने थांबण्याची विनंती केली. नाना पाटील पंढरपूरचे नेमाचे वारकरी होते. प्रातःकालीन पूजेचे व्रत जाणणारे होते. देऊळ वाड्यात एरझाऱ्या घालू लागले. देवपूजा पूर्ण झाल्यानंतर सेवकाने नाना पाटील आल्याची बाबांना खबर दिली. बाबा बाहेर आले. अंगावर सोवळे नेसलेले होते. हातात पूजेचे ताट, कपाळाला ठसठशीत चंदन बुक्का गंध होता. अंगावर ठिकठिकाणी विठ्ठल नामाच्या मुद्रा उमटवलेल्या होत्या. डोक्यावरची शेंडी वाऱ्याने भुरभुर उडत होती. चंदनाचा आणि ताटातील फुलांचा सुगंध दरवळत होता. कसलेल्या पैलवानासारखे शरीर सोन्याच्या कांबीसारखे तांबूस पिवळे चमचमत होते. कानात कुंडल, तेजस्वी चेहरा आणि हास्य मुद्रा. समोर आली तेव्हा नाना पाटील डोळे विस्फारून पाहतच राहिले. इतके सुंदर सोज्वळ रूप कधी पाहिलेच नव्हते. बरे झाले सरकार, तुम्ही आलात. तुमच्या भेटीमुळे आमच्या गडाला इतिहासात स्थान मिळेल. बाबांचे शब्द ऐकून नानांची तंद्री भंगली. भानावर आले. पुण्यपुरुषाची हेची खुन, दर्शने प्रशस्त होय मन. दृष्टादृष्ट झाली. दर्शनाबरोबर नाना स्वतःला विसरून गेले. सात्विक भाव जागृत झाले. मनाने बुद्धीला आणि बुद्धीने चित्ताला चेतना दिल्यामुळे आपोआपच अहंकार निघून गेला. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती असे म्हणून नानांचे हात आपोआप जोडले गेले. नम्र होऊन बाबांच्या पायांवर मस्तक कधी टेकले हे बाजूच्या पाहणारालाही समजले नाही. यशस्वी व्हाल, राजपदाला प्राप्त व्हाल आशीर्वाद देत बाबांनी उठवले. हाताला धरून मंदिरात घेऊन गेले. नारायण बाबा आणि सिद्धांच्या समाधीचे देवदेवतांचे दर्शन करून बैठकीत घेऊन आले. बसायला आसन घातले.
गुळपाणी दिले. चर्चा सुरू झाली. भगवान बुवा वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विद्यार्थी, बंकट स्वामींचे प्रमुख शिष्य, हिंसाबंदी आणि समाज जागृतीसाठी अखंड भटकंती करणारे नैष्ठिक वारकरी असून मराठवाडाभर लाखो भक्त असणारे महान साधू आहेत. येथे राजकारण नाही. वारकरी संप्रदायाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. नानांची खात्री पटली. प्रांजळ वृत्तीने नाना पाटील म्हणाले, मला माफ करा. मी तुमच्या दर्शनासाठी नव्हे तर तुम्हाला शिक्षा देण्याचा हेतू मनात धरून आलो होतो. तुम्ही इंग्रजांचे हस्तक आहात अशा खोट्या गोष्टी सांगून माझे कान भरवणाराला आता मीच पत्र्या ठोकतो. नाना पाटलांचे हे जळजळीत शब्द बैठकीच्या बाहेर असणाऱ्यांनी ऐकले. चुगलखोरांनी हळूहळू काढता पाय घेतला. गडाच्या बाहेर येऊन डोंगर उतरून दगड धोंडे काट्याकुट्यांची पर्वा न करता पळून गेले. डोंगरातील कडेकपारीत दडून बसले. कोणी आपले गाव जवळ केले. एकही चांडाळ गडावर राहिला नाही. नाना पाटलांनी बाहेर येऊन नजर फिरवेपर्यंत सर्वजण भूमिगत झाले होते. बाबांनी नानांचे सांत्वन केले. आपल्या पंक्तीला बसून जेवू घातले. आदर सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभ आशीर्वाद दिले. तेव्हा पाटील म्हणाले, तुमची ही स्वातंत्र्य संग्रामात मदत झाली तर कार्य लवकर पूर्णत्वाला जाईल. आपला लोकसंग्रह खूप मोठा आहे. तुमच्या वचनावर लोकांचा विश्वास आहे, म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. बाबा म्हणाले, यथावकाश आम्हीही आमचा वाटा उचलू. नाना पाटील निघून गेले. दुष्टांचा आणखी एक बेत फसला. घोडंगखूर आणि बन या ठिकाणी बाबा स्वातंत्र्य सैनिकांच्या नियोजित बैठकीला हजर राहत असत, असे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सांगतात. निजाम विरोधी लढ्यात बाबांनी प्रत्यक्ष भाग घेतल्याबाबत कोठे कागदोपत्री नमूद झाले नसले तरीही नाना पाटलांच्या भेटीनंतर बाबा आपल्या कीर्तन प्रवचनातून स्वातंत्र्याचे विचार पटवून देत असत. बालम टाकळी येथे गोकुळाष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या हरिनाम सप्ताहाचे नियोजन केले जाते. काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. बाबांनी कीर्तनासाठी अभंग घेतला. येती आपुसे जाती धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा मायबाप. प्रसंगाला अनुरूप अभंग घेणारे बाबा, पण आज घेतलेला अभंग अप्रासंगिक, अप्रस्तुत आणि विसंगत वाटत होता. भाविक थोडेसे कुजबुजले, पण गप्प बसले. काल्याच्या कीर्तनात श्रीकृष्णाच्या बाललीला वर्णन करण्याऐवजी आज रावण आणि कंसाच्या जुलमाचे वर्णन सांगितले जात होते. राक्षसांच्या अत्याचाराचे वर्णन करून कृष्णाला जन्म घेण्यासाठी आराधना केली जात होती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे ब्रीद घेतलेल्या देवा, अवतार घ्यायला उशीर का लावलास? बाबा देवाला प्रश्न विचारत होते. एका चरणावर विवेचन चालू होते. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग सांगताना स्वर, ताल आणि करुण रस या माध्यमातून बाबांनी भगवंताला हाक दिली, तेव्हा श्रोत्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. पाषाण हृदयी माणसे देखील हुंदके देऊ लागले. भक्त आणि भगवंत यांच्यातील संबंध प्रतिपादन ऐकताना लोकांची स्थिती अशी झाली होती. 30-40 हजार श्रोते सर्वांगाचे कान करून ऐकण्यात तल्लीन झाले होते. श्रीकृष्ण धावून आला. बाबांनी प्रमाण घेतलं. पिवळा पितांबर गगनी कैसा झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. बाबांचा हावभाव पाहून सर्व श्रोत्यांनी आकाशाकडे नजरा भिडवल्या. जणू खरोखरच गरुड येत आहे. ऐकणारे देहभान विसरले होते. ही बाबांची कीर्तन कुशलता नसून स्थिती होती. द्रौपदीला मदत करणाऱ्या श्रीकृष्णाला लवकर येण्याची विनंती करून बाबांनी कीर्तनाची सांगता केली. परमेश्वराने मात्र बाबांचा धावा ऐकला. दिनांक 24/9/1948 रोजी हिंदुस्थानचे रणगाडे चालून आले. अगदी 4च दिवसात रझाकाराची राजवट संपुष्टात आली आणि हैदराबाद प्रदेश मुक्त झाला. बाबांनी घेतलेला अभंग कसा प्रासंगिक होता याविषयी भाविक एकमेकांशी गोष्टी करू लागले. हैदराबादला बिदागी घेऊन मुख्त्यार आला नाही, त्यामुळे वकील बिहारी लालही तज्ज्ञ समितीसमोर हजर झाले नाहीत. भगवान बुवांकडे कसलाच पुरावा नव्हता. त्यांचा कोणताही हक्क नव्हता, म्हणून ते स्वतः त्यांचे वकील किंवा प्रतिनिधी हजर झाले नाहीत. MLA आणि विठ्ठलराव वकिलांनी कोर्टाला पटवून दिले.
तज्ज्ञ समितीने एकतर्फी निकाल दिला. वारसा हक्काने महादेव बाबांचा मालकी हक्क मान्य करण्याचा सल्ला मंत्रालयाला दिला. नारायणगड प्रकरणाचा शेवट झाला. आष्टी पोलीस ठाण्याच्या अमीन साहेबांकडे अंमलबजावणीसाठी निकालाची प्रत रवाना झाली. आवई उठवली आणि जिकडे तिकडे बोभाटा केला. अडाण्याचा वाचाळपणा, नेमलेल्या मुखत्याराची स्वार्थी वृत्ती आणि समोरच्यांनी केलेले वकिली डावपेच यामुळे होत्याचं नव्हतं झालं आणि नारायणगडावर भगवान बाबांचा कसलाही अधिकार राहिला नाही. बंधू भगिनींनो, इतिहासातील 2 महान व्यक्तींची झालेली भेट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला अवश्य कळवा. तसेच पुढे भगवान बाबांनी नारायणगड स्वतःहून सोडला की त्यांना तो सोडावा लागला हे जाणून घेण्यासाठी माझा पुढील व्हिडिओ नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या जैतो जैतो हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल बटनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर येतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी, कृष्ण हरी, कृष्ण हरी, कृष्ण हरी.